वेलकम टू अनदर एपिसोड. आजचा एपिसोड किंवा आजचा पॉडकास्ट हा खास माझ्या व्ह्युअर्ससाठी. इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात झाली, पण नवीन वर्षाची सुरुवातीच्या वेळी फक्त एखादी हॅपी न्यू इयरची स्टोरी पुट करून मला हॅपी न्यू इयर माझ्या लोकांना करायचं नव्हतं. जो कोण हा व्हिडिओ बघतोय ती माझी सोशल मीडिया फॅमिली आहे, आणि त्या फॅमिलीसाठी मला नवीन नवीन वर्षाची काहीतरी भेटवस्तू द्यायची होती. आणि मी आज ह्या पॉडकास्ट थ्रू तुमच्या लाईफमध्ये 2025 कसं चांगलं जाईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. थोडासा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आजचा पॉडकास्ट हा न्यूमरॉलॉजीवर आहे. न्यूमरॉलॉजी काय असते, न्यूमरॉलॉजिस्ट कसे काम करतात, हे आजच्या आज आपण पॉडकास्ट थ्रू पाहायचं आहे. आमचा कायमच प्रयत्न राहील की आमच्या पॉडकास्ट थ्रू तुमच्या लाईफमध्ये काही मॉरल्स, व्हॅल्युएबल गोष्टी ऍड होत आहेत का. आपल्यासोबत आज एक खास गेस्ट जोडले गेलेले आहेत, ज्यांचा न्यूमरॉलॉजी या सब्जेक्ट विषयी अगदी खूप डिकेड पासून संबंध आहे आणि त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीप्ती चौगुले. यांची ओळख अशी करून देईन की त्या डॉक्टर असून देखील एक थेरपिस्ट आहेत. कारण त्याचा मला अनुभव आला पहिल्याच भेटीनंतर, जेव्हा आमची पहिली भेट झाली होती तेव्हा इतक्या चांगल्या पद्धतीने मला त्यांनी माझ्या कामाबद्दल देखील गाईड केलं आणि काही गोष्टींवर माझा पडदा होता, तो पडदा माझा त्यांनी हटवला. तर आजचा पॉडकास्ट अगदीच मी रेकमेंड करेन माझ्या व्ह्युअर्सना की तुम्ही बघाच आणि शेवटपर्यंत बघा. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असतील नसतील त्या पॉडकास्ट थ्रू क्लिअर होतील. आणि 2025 साठी आपण हा तयार केलेला पॉडकास्ट आहे. तर हा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा कसा वाटला तुम्हाला. आणि अशा नवीन नवीन पॉडकास्टसाठी तुमचे सजेशन्स आम्हाला हवे आहेत, तर तुम्ही ते सजेशन्स पण द्या. कशा आहात मॅडम? छान. तुम्ही एक वेल नोन डॉक्टर आहात. तुम्ही एक मी म्हणेन की थेरपिस्ट आहात. थेरपिस्ट मी यासाठी म्हणेन की जेव्हा मॅडमांची माझी पहिली वेळ झाली तेव्हा इतक्या काही गोष्टी होतात ज्या गोष्टींवर एक पडदा होता, त्या तुम्ही तो पडदा अगदी सोप्या रीतीने माझ्या ह्याच्यावरून काढून टाकला त्या गोष्टीवरून. त्यावरून मी असं माझं पर्सनल मत आहे की तुम्ही डॉक्टर सोबत एक चांगला थेरपिस्ट आहात, प्लस तुम्ही न्यूमरॉलॉजीचं काम करताय. माझा पहिला प्रश्न मॅडम हा असेल की न्यूमरॉलॉजी मध्ये तुमचं येण्याचं आणि हे नातं कसं निर्माण झालं, एक डॉक्टर न्यूमरॉलॉजी मध्ये येण्याचं नातं कसं निर्माण झालं? नाही, डॉक्टर न्यूमरॉलॉजी मध्ये नाही आला, न्यूमरॉलॉजी डॉक्टर मध्ये आला. म्हणजे कसं असतं की न्यूमरॉलॉजी असू दे किंवा आपलं करिअर असू दे, आपण करिअर नाही चूज करत, करिअर आपल्याला चूज करतं. न्यूमरॉलॉजी मी 20-22 वर्षापूर्वी मी न्यूमरॉलॉजीचा एक रेडिओवरती कार्यक्रम ऐकला होता आणि तो क्रमशः चालू होता आणि मी तो कार्यक्रम ऐकायचो आणि ते इम्प्लिमेंट करायचो. त्यांनी जे काय सांगितलं ते लिहून काढायचं, नोट्स काढायचे. त्याच्यानंतर बरेच वर्ष गेली, न्यूमरॉलॉजीचा स्टडी थोडं चालू झाला, कुठं काय वाचायला मिळते, कुठं काय ऐकायला मिळते, हे करत करत माझं डॉक्टरी पूर्ण झाली. मी प्रॅक्टिसमध्ये आले. मी थेरपिस्टच आहे, म्हणजे ॲक्युप्रेशर आणि पंक्चर, बाकीच्या सगळ्या अल्टरनेटिव्हमध्ये भरपूर थेरपीज माझ्या हॉस्पिटलमध्ये होतात. पण न्यूमरॉलॉजी कुठंतरी डोक्यात आणि मनात चाललेलं असायचं आणि दिवसातून एकदा दोनदा म्हणजे असतं ना आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येते, तसं मला त्या न्यूमरॉलॉजीची आठवण यायची की अरे हे करायचंय, मला हे शिकायचंय, ह्याच्यामध्ये आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग 10-12 वर्षापूर्वी मी एका न्यूमरॉलॉजिस्टकडे गेले आणि मी स्वतःचं ग्रीड करून घेतली, न्यूरोस्कोप करून घेतला. तेव्हा मी त्यांना फी पे केली होती 15,000 रुपये, 10 ते 12 वर्षापूर्वी. तिकडून आल्यानंतर मी नेम चेंज केलं, सिग्नेचर चेंज केली. पण ज्या रेमेडीज होत्या ना, ज्या त्यांनी मला दिल्या होत्या आणि इतर लोकांना दिल्या होत्या, मी त्या सर्च केल्या की त्या रेमेडीज काय होत्या, मला दिलेल्या रेमेडीज काय आहेत, माझी फील्ड काय आहे, त्यांची फील्ड काय आहे. मग त्याच्यामध्ये वाटलं की नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे आणि हे काम करतं लोकांच्यावरती. मग तिथून माझा स्टडी चालू झाला. मग मी अभ्यास करायला चालू केला न्यूमरॉलॉजीमध्ये. न्यूमरॉलॉजी हा सब्जेक्ट असा आहे ना की तुम्हाला रिसर्चला जावं लागतं, म्हणजे स्वतः तुम्ही सर्च करून किंवा स्वतः अनुभव घेऊन ते न्यूमरॉलॉजी शिकायला लागतं. न्यूमरॉलॉजी असा एक सब्जेक्ट किंवा असे बुक्स नाही आहेत की ते तुम्ही वाचला आणि न्यूमरॉलॉजिस्ट झाला. तर न्यूमरॉलॉजी वास्ट आहे तसं. आणि मग माझं ते सर्चिंग चालू झालं. मी अशी वाट बघत होते की मला न्यूमरॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये यायचं आहे, माझा आता स्टडी बऱ्यापैकी कंप्लीट झालाय. असेच बरेच दिवस झाले आणि मी 2023 पासून न्यूमरॉलॉजीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली. न्यूमरॉलॉजीमध्ये प्रॅक्टिस केली, बऱ्याच लोकांचं अनालिसिस केलं, न्यूमरोस्कोप करून दिला. त्यांच्या थ्रू मला त्यांचे इतके छान फीडबॅक आले आणि त्यांनी मला परत रेफरन्सनी खूप कस्टमर दिले. मग मी असा विचार केला की मी
30,000 40,000 पे करू शकते किंवा 20,000 पे करू शकते. बाकीचे सर्वसामान्य लोक एवढं पे नाही करू शकत. मग त्यामुळे मी अगदी मॅक्झिमम कमीत कमी किती कॉस्टमध्ये लोकांना न्यूमरोलॉजीमध्ये ग्रीड करून द्यायचे ते करून द्यायला मी प्रॅक्टिसमध्ये चालू केले. म्हणजे हा अगदी चांगला उपक्रम मी म्हणेन, हा. चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलाय. भरपूर लोकांना याविषयी माहिती असेल नसेल, काही लोकांचा विश्वास असेल नसेल, पण माझी जेव्हा मॅडम सोबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला अशी बरीचशी उदाहरणं सांगितली की त्यांच्या लाईफमध्ये पर्सनली फरक पडला आणि काही माझ्या डोळ्यात देखील उदाहरणं होती. तर हा पॉडकास्ट तुम्ही विश्वास ठेवून बघा. विश्वास ठेवून याच्यासाठी म्हणेल की एका शास्त्रावर विश्वास ठेवून बघा. जेव्हा न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र, अंकशास्त्र हे अंकाला शास्त्र जोडले गेले आहे आणि हे शास्त्र, जेव्हा शास्त्र शब्द येतो तर त्याच्यामागे वैदिक आणि जी आत्ताची परंपरा असते ह्याची जोड असते. तर हा पॉडकास्ट तुम्ही विश्वास ठेवून पहा. आपण 2025 कसं जाईल न्यूमरॉलॉजी थ्रू आणि काय आपल्याला करता येईल हे आपण बघायचं आहे. तर आता तुम्ही मॅडम म्हटलं की ग्रीड्स असतात किंवा मुलांक भाग्यांक, आपली जशी चर्चा झाली तसे ग्रीड्स असतात, मुलांक भाग्यांक असतात. आता मी एक व्ह्युअर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की मला ह्यातलं काहीच माहिती नाही किंवा माझ्या बघणारा कोणता पण व्ह्युअर्सला याबद्दल काहीच माहिती नाही. तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, यातलं मुलांक काय, भाग्यांक काय, ग्रीड म्हणजे काय, न्यूमरॉलॉजी आपल्या आयुष्यात काय काम करते आणि खास करून 2025 मध्ये न्यूमरॉलॉजीचं काय महत्व? न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकांची भाषा. जी बर्थ डेट आहे आपली, ज्या तारखेला आपण जन्माला आलोय, ती तारखा जन्मापासून मरेपर्यंत आपल्यावर काम करत असतात. बरेच लोक चौकस असतात, त्यांना लक्षात येतं की माझी बर्थ डेट बाबा 15 आहे, 20 आहे आणि ह्याच नंबरच्या मला गाड्या मिळतात, मोबाईल नंबर मिळतो, घर नंबर मिळतो, अशाच नंबरची मला लाईफ पार्टनर आहे, असं लोकांना लक्षात येतं. पण कोणाकोणाला अजून आम्हाला लक्षातच आलेलं नाही की आमचा नंबर काय आहे, आमच्यावरती काय काम करतात किंवा आम्ही काय करायचंय. तर न्यूमरॉलॉजी ग्रीड असते. ग्रीड म्हणजे जशी की ज्योतिषमध्ये कुंडली असते, तर त्या कुंडलीसारखी ग्रीड येते न्यूमरॉलॉजीमध्ये आणि तुमचा बर्थ ऑफ चार्ट जो आहे, जी तुमची बर्थ डेट आहे ती त्या ग्रीडमध्ये भरली जाते. आता जर तुमचं बर्थ डेट 15 असेल तर तुमचा मुलांक 6 येतो आणि पूर्ण बर्थ ऑफ डेटची तुमच्या बेरीज येते. त्याचं तुमचं जे बेरीज सिंगल डिजिटमध्ये आला तर तो भाग्यांक असतो. मुलांक आणि भाग्यांक हे दोन्ही अंक तुम्हाला फार महत्वाचे असतात आणि ते आपल्या लाईफमध्ये काम करत असतात. हा झाला मुलांक आणि भाग्यांक. आणि ग्रीड म्हणाल तर ग्रीडमध्ये राजयोग असतात. 2 प्रकारचे राजयोग असतात किंवा प्लॅन असतात. मेंटल प्लॅन असतो, व्हील प्लॅन असतो. तर हे सगळे आपल्यावरती काम करत असतात. राजयोग कसं असतं की जन्मापासून आपण घेऊन आलेलो असतो, पण ते बऱ्याच वेळा मला असं लक्षात येतं, आता माझ्याकडे अनालिसिससाठी लोक येतात, त्याचे किती छान 2 राजयोग ठरलेले असतात, आहेत ग्रीडमध्ये, पण ते काम नाही करत. ते का करत नाहीत? तर तुमच्या बर्थ ऑफ डेट जी आहे त्याच्यानुसार तुम्ही काय काम करता, काय काम करता, तुमची कर्माच काय आहेत ते पण फार महत्वाचं आहे. कारण कर्मा हे नेहमी तुम्ही बरोबर घेऊन फिरता आणि त्या तुमच्यावर काम करत असतात. जेव्हा त्या ग्रीडमध्ये आपण जे मिस नंबर आहेत ते मिस नंबर टाकून त्या अंकांची रेमेडीज देतो, तेव्हा त्याचे राजयोग पूर्ण होतात आणि ते त्याच्यावरती काम करायला चालू करतात. न्यूमरॉलॉजीमध्ये फक्त ग्रीडच येते असं नाही, तर तुमच्या बर्थ चार्टची पूर्ण स्पेलिंगची बेरीज येते. पण असं नाही होणार की A फॉर 1, B फॉर 2. न्यूमरॉलॉजीच्या ह्याच्यातून अंक जे आहेत म्हणजे बी आणि ए चे व्हॅल्यू वेगळी असू शकते, म्हणजे वेगळी आहे. तर त्यानुसार तुमच्या पूर्ण जन्माचे जे बर्थ चार्ट आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगचं लकी नंबरला, लकी डिजिटला आपण नाव आणतो आणि तुमची सिग्नेचर पण अनालिसिस होते. सिग्नेचरमध्ये भरपूर काही असतं, कारण सिग्नेचर आपल्याला रिप्रेझेंट करत असते आपले विचार. तर सिग्नेचर अनालिसिस करून आपण त्यांना सिग्नेचर लकी नंबरला आणून देतो. हे न्यूमरॉलॉजीचं काम आहे. या गोष्टीवरून मला असं लक्षात आलंय की 1 ते 9 अंक फार महत्वाचे आहेत. अंक महत्वाचे आहेत, न्यूमरॉलॉजीसाठी अंकशास्त्र महत्वाचे आहे. तर मला वाटतं आपण जास्त न वेळ घालवता आपण डायरेक्ट पहिला माझा नंबर एक आकड्याकडे येऊया, एका नंबरकडे येऊया. मग 1 नंबर म्हणजे काय, की तो कुणाचा असतो, तो कसा ओळखता येणार, कुणाची बर्थ डेट 1 आकड्यामध्ये, त्याची 2025 खास करून त्याला कसं. ज्यांची बर्थ ऑफ डेट 1, 10, 19 आणि 28 आहे, ते सिंगल डिजिटमध्ये ज्यांचं 1 आहे तो 1 नंबर आहे. 1 नंबर राजाचा नंबर आहे. 1 नंबर राजाचा नंबर आहे. त्यामुळे 1 नंबर जे लोक रिप्रेझेंट करतात ते लोक खूप लॉयल. ते मैत्री करणार तर 1 नंबर करणार, जे काय करणार ते 1 नंबर करणार.
ते म्हणजे म्हणतो ना की राजाला सगळी लोक हवेत, तसं त्या लोकांना सगळी लोक हवी असतील आणि पण त्यांच्या पद्धतीनं. आता त्यांच्यासाठी 2025 म्हणाल तर एक नंबर आहे, म्हणजे एक नंबरसाठी 2025 एक नंबर आहे. त्यांनी काही करू देत, नवीन बिझनेस स्टार्ट करायचंय करा, नवीन गव्हर्नमेंट जॉबसाठी जर ट्राय करणार आहे करा, पण हे एकच आहे की प्रामाणिकपणे करा. आणि एक नंबर तर पहिलाच प्रामाणिक आहे, त्यामुळे एक नंबरला सांगायची गरजच नाहीये. पण तरी त्यांनी कष्ट वाढवून जर केलं तर 2019ला जे काही मिळालं नाही ते मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक नंबर राजा आहे आणि 9 नंबर मंगळ आहे. हम्म. तर राजाला जे काय पाहिजे ते मंगळ सगळं देणार आहे, पूर्ण सरेंडर आहे. त्यामुळे एक नंबरसाठी 2025 हे बेस्ट मधलं बेस्ट वर्ष आहे. एक नंबरची थोडक्यात आपण म्हणजे चांदी आहे चांदी आहे. या वर्षामध्ये चांदी आहे. जसं आपण एक नंबर सांगितला तर मला वाटतं आता 2 नंबर, 2 नंबरचं काय सांगणार? 2 नंबर ज्यांची बर्थ ऑफ डेट 2/11/20 आणि 29 आहे, त्यांनी 2 नंबरला रिप्रेझेंट करतात. त्यांचा मुलांक 2 नंबर आहे. ही दोन जे मुलांक आहे ते लोक थोडी मुडी असतात, मुडी आहेत ते, म्हणजे चंद्राप्रमाणे आहेत ते, की त्यांचा कधी मूड काय स्विंग होईल काय सांगता येत नाही. आणि 2025 जो त्यांच्यासाठी आहे सो सो आहे. त्यांनी काळजी घ्यायची आहे 2 नंबर मुलांकवाल्यांनी, की नाती जपून ठेवायचे, रिलेशन जपून ठेवायचंय आणि करिअरमध्ये पण खूप जपून राहायचंय. त्यांनी काही नवीन करायचा प्रयत्न करायचा नाही. लग्नाचा विचार असेल तर अजिबात करू नका 2025ला. आणि त्यांना मेडिटेशनची गरज आहे, तर 2025 त्यांनी जास्तीत जास्त मेडिटेशन करावं, व्हाईट कलर यूज करावा, पाणी भरपूर प्यावं, सूर्याला जल द्यावं. एक नंबरला पण तेच आहे, सूर्याला जल द्यावं. आणि चांगलं आहे, पण हे 2025 जसं त्यांना चांगलं घालवता येईल तसं त्यांनी घालवावं. थोडं उतावळे नवऱ्यांसाठी थोडं 2 नंबर वाल्यांना नाही चालणार, उतावळे नवरा ह्या वर्षी नाही चालणार. त्यामुळे ह्या वर्षी त्यांनी थोडंसं लग्नाचं पुढे ढकलायचंय. थोडस हा. मॅडमांच्या सल्ल्यावर थोडस हा. तुम्ही कट काढा, हे वरचे कट काढा. 2 नंबरसाठी मी खास करून सांगतोय. तसंच 3 नंबर जो हा नंबर आहे हम्म. तो मी काही न्यूमरॉलॉजिस्टचे पॉडकास्ट ऐकले, त्यामध्ये मला असं कळलं की 3 नंबर हा बेस्ट नंबर पण काही लोकांनी सांगितलं आणि काही लोकांनी 3 नंबर हा थोडा कष्टाचा स्ट्रगलिंग फेज वाला नंबर सांगितला. हे बघ, तर 3 नंबर बाबतीत तुम्ही काय हे बघ, सगळेच नंबर बेस्ट आहेत. 1 ते 9 जे नंबर आहेत ना ते सगळे स्वतःमध्ये खूप आणि खूपच बेस्ट आहेत, कुठलाच नंबर वाईट नाहीये. आता 1 ते 9 मधला एक नंबर मिस झाला आपल्या लोशो ग्रीडमध्ये, म्हणजे लोशो ग्रीड जे न्यूमरोलॉजीची ग्रीड आहे त्याच्यामध्ये आपल्याला 9 ब्लॉक आहेत. 9 ब्लॉकमध्ये 9 नंबर येतात. 9 नंबरमध्ये जर एक नंबर जर आपला मिस असेल तर आपलं कुठलाही राजयोग किंवा मेंटल प्लॅन होत नाही. तर सगळे नंबर सगळ्यांसाठी गरजेचे आहेत, कुठलाच नंबर वाईट नाहीये. 3 नंबर जो आहे ना तो चांगला नंबर आहे, तो गुरुचा नंबर आहे, तो नेहमी शिकवत राहणार. आता तुझ्या मित्रांपैकी जर कोणाचे 3 नंबर असेल तर तू काय कर, त्यांच्याकडे तू सल्ला घे, ते तुला बेस्ट मधला बेस्ट सल्ला देतील. 3 नंबरची खासियतच आहे की ते सल्ला देणार, पण सल्ला देणार पण चांगला देणार, वाईट सल्ला नाही देणार 3 नंबर. आणि प्रामाणिक आहे 3 नंबर, ज्ञान आहे, त्यांना कंटिन्यू शिकत राहायचं, शिकण्याची भूक आहे 3 नंबरला. 3 नंबरसाठी 9 नंबर 9 जी आहे म्हणजे 2025 जो आहे तो ठीक आहे, ओके आहे. त्यांनी टीचिंगमध्ये वगैरे त्यांचं करिअर असतं आणि ते लोक 9शी चांगलं पटवून घेतात, कारण 3 हा प्रेझेंट करतो गुरु आहे आणि हा मंगळ आहे, तर चांगलं चालतं त्यांचं. त्यामुळं 2025 त्यांच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच 3 नंबरला थोडं रिलीफ देणार वाटते. वाटतंय. हो हो. नक्कीच. आता जसं आपण 3 नंबर झालं, 4 नंबरकडे वळताना मला थोडं विचारायचं की हा. 4 नंबरला पण थोडस म्हणजे डावलल्यासारखा प्रकार मी पॉडकास्ट खूप काही ऐकलं की 4 नंबर म्हणजे राहूचा नंबर हा. म्हणजे थोडं कष्ट स्ट्रगल हे पेज आहे किंवा काही ठराविक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर जास्त काम करावं लागतं इतरांच्या तुलनेत. तर तुम्ही काय सांगू शकता 4 नंबरसाठी? 4 नंबर राहूचा नंबर आहे, कारण राहू फक्त डोकं आहे, त्याला धड नाहीये. हा. पण राहू जो विचार करेल, राहूचे जे थॉट्स आहेत किंवा काय म्हणतो आपण की पुढचा विचार करायचा 10 वर्षानंतरचा, तर राहू बेस्ट करेल. कारण तो इतका डोक्याचा वापर करतो, इतका डोक्याचा वापर करतो राहू, खूपच डोक्याचा वापर करतो, कारण त्याला धड नसल्यामुळे. आणि 4 नंबर रिप्रेझेंट करतात तर 4, 13, 22, 31 ही बर्थ ऑफ डेट ज्यांची आहे त्यांचं 4 जन्मतारीख आहे किंवा मुलांक 4 आहे. तर स्ट्रगल आहे थोडं ह्या लोकांना, पण आत्ता 2009 म्हणालास तर बऱ्यापैकी आहे, म्हणजे एवढं काय त्यांना वाईट नाहीये. तर त्यांनी हनुमान मंदिरात जावं, नेहमीप्रमाणे आपलं सूर्याला जल द्यावं, लाल कलरचा थोडासा वापर करावा,
2025 मध्ये मेडिटेशन करावं, कारण त्यांना धड नाहीये पण ते बुद्धीनं फार हुशार आहेत. 4 नंबर फारच हुशार आहेत आणि जे आत्ता करिअरमध्ये आहेत ह्या वर्षी त्यांनी हेल्थची काळजी घ्यावी. आणि ज्यांचं करिअर नाहीये ते होईल, पण त्यांनी थोडंसं कष्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे एक हायलाइट करता येईल 4 नंबरसाठी की त्यांनी थोडी हेल्थची काळजी हेल्थची काळजी घ्यावी. हेल्थची काळजी घेतली पाहिजे. 4 नंबरसाठी मी खास करून सांगतोय. तर मॅम आता आपण इथे 5 नंबर आहे. 5 नंबर माझ्या नजरेमध्ये एक स्पोर्ट्समन जे लोक जास्त आहेत त्यांची बर्थ ऑफ डेट 5 आहे. असं माझ्या नजरेमध्ये आहे थोडं, किंवा वेल नोन फेस जे आहे त्यांची बर्थ ऑफ डेट 5 आहे. तर 2025 ह्या लोकांसाठी प्लस माझ्या व्ह्युअर्स मध्ये ज्यांची 5 आहे त्यांच्यासाठी कसं आहे? 2025 जो आहे ना तो बॅलन्स नंबर आहे. आता आम्ही न्यूमरोलॉजीमध्ये लोशो ग्रिड जे करतो त्याच्यामध्ये 5 नंबर असा आहे की सेंटर आहे. आणि 5 नंबरची लोक फार हुशार आहेत, ज्ञानी आहेत. ते सगळ्या प्रकारचं कष्ट करतील, म्हणजे स्पोर्ट फिजिकली करतील, मेंटली करतील, स्ट्रगल करतील, पण सक्सेस तर ते होणारच आहेत, 100% होणार आहेत. भले ज्यांचं सक्सेस आत्ता कमी आहे किंवा नाही आहे ते सक्सेस होणार आहेत. तर 2025 मध्ये तर त्यांनी फक्त सिटिंगचं ज्यांचं काम आहे त्यांना तर चांगलं बेनिफिट आहे. फक्त त्यांनी काळजी, व्यायाम आणि हेच घ्यायचे. आणि 5 नंबरनी शक्यतो सूर्याला जल द्या. बॅलन्स नंबर आहे, पूर्ण घराला, फॅमिलीला, समाजाला बॅलन्स करू शकतो असा नंबर तो आहे. तर व्यायाम आणि हे सगळं करून ते हेल्थची काळजी घेऊ शकतात. आपलं राहून गेले की 3 नंबर आणि 4 नंबर आणि 5 नंबर ह्यांच्या बर्थ डेट्स काय आहे? म्हणजे 3 ची जसं तुम्ही 1 10 जसे सांगितलं तसे 3 4 आणि 5 ची काय? 3 ची आहे 3, 12, 21 आणि 30 ते 3 नंबरला प्रेझेंट करणार. 4 चे आहे 4, 13, 22 आणि 31 ते 4 नंबरला प्रेझेंट करणार. 5 चे आहे 5, 14, 23 हे 5 नंबर प्रेझेंट करणार. म्हणजे तुमच्या बर्थ ऑफ डेटची जी सिंगल डिजिट मध्ये त्याची बेरीज येणार 5, तर ते 5 ला प्रेझेंट करणार. तर 6 नंबरसाठी 2025 कसं आहे? 6 नंबरसाठी 6, 15 आणि 24 ज्यांची बर्थ ऑफ डेट आहे ते 24 आहेत. 6 आहेत. 6 कसं आहे, 6 लक्झरीस आहेत, शुक्राचा नंबर आहे. 6 नंबरला खूप छान राहायला आवडतं, लक्झरीस लाईफ आवडते. खूप म्हणजे तो गरिबीत नाही राहू शकत किंवा लो कॉस्टमध्ये नाही राहू शकत 6 नंबर, असा 6 नंबर आहे. आणि 6ला आता 2025 9 म्हणाल तर बेस्ट मधलं बेस्ट आहे. नेम मेल, फेम मेल, सगळं मेल. फक्त एकच आहे की चारित्र्य चांगलं ठेवा. 6 नंबरवाल्यांनी थोडी बदनामी होऊ शकते, म्हणजे जर फिमेल असेल तर मेल पासून किंवा मेल असेल तर फिमेल पासून. तर हे एवढं जपलं तर 6 नंबरचा म्हणजे काही विषयच नाही. म्हणजे 2025 हे त्यांच्या लाईफमध्ये लक्षात राहणारा वर्ष आहे. त्यांनाही मेडिटेशनची गरज आहे 6 नंबरला. कारण 6 नंबरचं थोडं काय होतं की मी स्वतः 6 नंबर आहे, तर मला हे करायचंय आणि मी करणारच. ह्याच्यामध्ये मेंटली इतकं इन्व्हॉल्व्ह होतात, 6 नंबर इतके इन्व्हॉल्व्ह होतात की सक्सेस करणार आणि करणारच. ते होतच त्यांना, तो काही प्रश्न नाहीये. पण मेडिटेशन आणि व्यायाम जर ठेवलं तर 2025 त्यांच्यासाठी बेस्ट मधलं बेस्ट. नक्कीच. जसं तुम्ही 6 नंबरचा आपण हायलाइट असं सांगू शकतो की थोडं अपोजिट अट्रॅक्शन वाटणं थोडं कमी करावं आणि त्याची बदनामी होऊ शकते. होऊ शकते. म्हणजे 2025 मध्ये तर 100% अवॉर्डच करा की अशा गोष्टीपासून लांब राहा. थोडस लगाम घालणारं वर्ष आहे हे आपण म्हणू शकतो 6 नंबरसाठी. हो. आता एका विशेष नंबर ह्याच्यासाठी बनेल तो 7 आहे. बरं. आणि 7 नंबर काही लोकांसाठी आवडीचा आहे कारण खूप स्पोर्ट्समनची ती जर्सी नंबर. बरोबर. आणि माझ्यासाठी पर्सनल फेवरेट नंबर आहे कारण तो माझा आहे. अरे वा, छान. तर 7 नंबरसाठी 2025 कसं? हा, 7 नंबर कसं आहे ना, 7 नंबरला धड आहे, डोकं नाहीये. हा, 7 नंबर रिसर्च मध्ये खूप चांगला काम करतो. रिसर्च मध्ये जर तुम्ही बघितला, नासा आणि बाकीच्या ठिकाणी सायंटिस्ट लोकांच्या जर बर्थ अपडेट तुम्ही बघितला तर तुम्हाला बऱ्यापैकी 7 नंबरच तुम्हाला जाणवेल. फिजिकल वर्क जे आहे ना त्यांना जास्त आवडतं 7 नंबरवाल्यांना. म्हणजे शारीरिक कष्ट, व्यायाम करतील, जिम करतील भरपूर. तर मला वाटतं तुलाही अनुभव असेल की जास्तीत जास्त दिसणं, राहणं व्यवस्थित असं 7 नंबरवाल्यांना असतं. आणि तू जी फील्ड निवडलायस ना ही 1 नंबर आहे तुझ्यासाठी. कारण रिसर्च म्हणजे त्या लोकांची भूकच भागत नाहीये की त्यांना काही ना काहीतरी नवीन शिकायचंय, नवीन पाहिजे, आणि ते शोध घेत असतात. तर तू जे ही फील्ड निवडलायस ना, तुला भरपूर फील्ड मधली वेगवेगळे लोक येणार, तुझ्या ज्ञानात भर पडणार, तू एन्जॉय करणार. तुझा हा जे करिअर आहे ना तू एन्जॉय करणार. आता 2025 म्हणशील
तर 2025 ओके आहे, म्हणजे खूपच चांगलं आहे किंवा वाईट आहे असं नाही म्हणता येणार. तर थोडंसं रेड कलर कुठेतरी वापर किंवा लाल कलरचा धागा तू हातात वापरू शकतोस. आणि सूर्याला जल दे, व्यायाम तुझा रेग्युलर ठेव. फिजिकल ऍक्टिव्हिटीज बंद नको करू. फिजिकल ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या की तू डलनेस होणार तुला, म्हणजे मेंटली आणि फिजिकली तू दमलायस असं तुला वाटणार. कंटिन्यू ऍक्टिव्ह मध्ये राहा. 2025 बेस्ट आहे. जसं 7 झाला, आता 8 आपण 8शी पंगा वाकडं असं काय काय बऱ्याच त्याला एक बॅकग्राऊंड आहे आता. आणि मेन म्हणजे शनी महाराजांचा नंबर आहे. बरोबर. मी थोडं घाबरूनच कारण 8 म्हणजे भीती. तर 8 अंकाबद्दल तुम्ही काय सांगू? नाही, घाबरून बोलायची काही गरज नाहीये. 8 नंबर बेस्ट आहे. शनी महाराजांचा नंबर आहे. शनी न्यायाधीश आहेत, न्याय तर करणार आहेत. त्यामुळं 8 नंबर ला जन्मलेली लोक जे असतात ना, ती 8, 17, 26 ज्यांची बर्थ ऑफ डेट आहे त्यांचं मुलांक 8 आहे. हे लोक बर्थ ऑफ डेट नुसारच ते न्यायी असतात, त्यांना अन्याय सहन होत नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे त्यांच्या चार्टमध्ये, 8 बर्थ ऑफ डेट असल्यामुळे की त्यांना सक्सेस थोडं लेट मिळतं. सक्सेस मिळणार आहे, पण सक्सेस मिळणार आहे थोडं लेट मिळणार आहे. आणि ते तुमच्या तुम्ही कर्म काय करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुमचे सक्सेस सगळं बघण्यासाठी लोक वेडी होतील तुमचं म्हणजे सक्सेस बघून. असं म्हणजे इतकं सक्सेस तुम्हाला 8 नंबरला मिळू शकते. पण समजा जर तुमचं कर्माच बाद असतील तर तुमच्यासारखी दुर्गती सुद्धा लोक बघतील. तर त्यामुळं 8 नंबरच्या लोकांनी आणि 2025 साठी तरी नॉनव्हेज अजिबात खायचं नाहीये. 2025 मध्ये 100% त्यांनी अवॉइड करायचं की नॉनव्हेज खायचं नाहीये. आणि थोडं त्यांनी हनुमानाची 40चं वाचन केलं, हनुमान मंदिरमध्ये गेले आणि थोडंसं मेडिटेशन वगैरे केलं तर 2008 त्यांना चांगलं जाईल. आणि 2008चा तर विषय निघलायच तर सांगते की 2025 8 नंबरला रिप्रेझेंट करत होतं, शनीला प्रेझेंट करत होतं. मला वाटतं तू थोडंसं अनालिसिस केलास किंवा आसपास तुझ्या म्हणजे तुझे मित्र फ्रेंड सर्कलमध्ये जर बघितलास ज्यांची बर्थ ऑफ डेट 8 आहे त्यांनी जर इतकी वर्ष स्ट्रगल करत असेल, 2024ला त्यांना नक्की न्याय मिळाला असेल. म्हणजे बरेच माझ्याकडे कस्टमर आहेत किंवा बऱ्याच लोकांचे बर्थ चार्ट आहेत की 10-10 वर्ष स्ट्रगल केले पण 2024ला त्यांना सक्सेस मिळालेला आहे. त्यामुळे शनी हा न्याय करणार आहे. तो जाताना येताना तुम्हाला त्रास देईल येताना, पण जाताना तुम्हाला जे देणार आहे ते भरपूर भरपूर प्रमाणात तो देऊन जाणार आहे. शेवटच्या आकड्याकडे वळूया. शेवटचा आकडा म्हणजे नंबरकडे वळूया, कारण आकडा म्हणल्यावर थोड्या वेगळ्या गोष्टी आपल्या सर्वांनी तर आकडा म्हणणार थोड्या 9 नंबरकडे वळूया आपण. तर 9 नंबर बाबतीत 2025 काय सांगा? 2025 9 नंबरसाठी ज्यांचं बर्थ डेट 9 आहे, 18 आहे आणि 27 आहे त्यांचं मुलांकही 9 आहे, म्हणजे त्यांचा नंबरही 9 आहे आणि 2025 पण 9 आहे. हे दोघं ना म्हणजे सेनापती आहेत. तर 2 सेनापती जवळ आले तर काय होईल? एकतरी तह होईल किंवा युद्ध होईल. त्यामुळे तह करायचा प्रयत्न करा प्रत्येकाशी, त्यामुळे युद्ध नको आहे. तर जर लग्न झालं असेल तर थोडंसं वाणीवर संयम ठेवा. बाकी मॅरेज लाईफमध्ये थोडे प्रॉब्लेम ह्या वर्षी होऊ शकतात. आणि हेल्थ तर त्यांचं ओकेच असतं. हे लोक धार्मिक पण आहेत फार, पण सूर्याला जल देत नसाल तर सूर्याला जल द्या. आणि 2 गोष्टी पाळले तर 2025 त्यांच्यासाठी बेस्ट आहे. 9 नंबरला जास्त काय मला वाटते ओके ओके आहे सगळं. ओके ओके आहे. आणि त्यांनी वाणीवर थोडं कंट्रोल करायचंय लग्न झालं असेल तर, कारण थोडंसं युद्धाची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाशी तह करा. 2025 निघून जाईल. युद्ध परिस्थिती आणि बायकोशीच असं नाहीये, बरीच नाती खराब होऊ शकतात. आणि 9 नंबर सांगण्यापेक्षा आपण 1 ते 9 सगळ्यांना सांगूया की नेहमीच वाणीवर कंट्रोल पाहिजे आपलं, कारण वाणीनंच आपण चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतो. तर वाणीवर कंट्रोल ठेवलं तर सगळी नाती चांगली राहतील आणि 2025 आपल्याला सगळ्यांना चांगलं जाईल. या पॉडकास्ट थ्रू भरपूर न्यूमरॉलॉजीच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. अंकशास्त्र काय आपल्याला कळालंय आणि व्ह्युअर्सना असं काही लोकांच्या शंका दूर झाल्या असतील, पण काही लोकांना याच्यामधून शंका निर्माण झाल्या असतील. मला वाटते ज्या शंका निर्माण झाल्या त्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही. त्यांनी मला सरळ सरळ प्रश्न तुमचे पाठवा, काय शंका आहे, कारण मॅडम सोबत दुसरा पॉडकास्ट आम्ही लवकर शूट करणार आहे आणि त्या पॉडकास्ट थ्रू आपण न्यूमरॉलॉजीमध्ये आणखी जास्त प्रकारे काय माहिती मिळेल जी लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरता येईल या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. परत मी तुम्हाला सांगेन की ह्या पॉडकास्ट थ्रू माझी क्युरियोसिटी वाढली. म्हणजे न्यूमरॉलॉजी काय आहे, कशी आहे, काय काम करते, याच्या मागचं शास्त्र काय. जसं तुम्ही म्हटलं 7 नंबर रिसर्च आहे, तसा माझा रिसर्चचं हे वाढले.
त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी मला वाटते की एक्सप्लोर करता येतील. तसंच मी माझ्या व्ह्युअर्सला जे कोण व्ह्युअर्स किंवा कोणी जे रिकमेंड करतील हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक मी मॅम तुम्हाला न विचारता एक खास मी शब्द देतोय की जर माझ्या थ्रू कोण तुमच्याकडे क्लायंट्स आले ज्यांना अपॉइंटमेंट पाहिजे असेल तुमची, तर तुम्ही त्यांना एक फेअर डिस्काउंट द्यावा. माझ्या थ्रू त्यांना एक फेअर डिस्काउंट द्यावं तुम्ही आणि ते माझ्या थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि व्ह्युअर्सला खास सांगता येईल, जर मॅडमना तुम्हाला माझ्या थ्रू जायचं असेल तर मी तुम्हाला एक कोड देतो, तो डिस्क्रिप्शन मध्ये पण असेल. R7 हा कोड आहे. मी परत एकदा सांगतो, R7 हा कोड आहे. हा कोड घेऊन तुम्ही मॅडमकडे गेला तर त्यांनी तुम्हाला 100% डिस्काउंट मिळेल. तर मला वाटतं आज तुम्ही खूप वेळ दिलाय. आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी हे होणं गरजेचं होतं, न्यूमरोलॉजीची माहिती होणं गरजेची होती. कारण अजूनही आपण म्हणजे जे मिडल क्लास आहे किंवा आपण लोअर क्लास जे आहे ते लोक अजूनही आपण 50 रुपये 100 रुपये घेऊन आपण आपले प्रश्न बाहेर शोधायचा प्रयत्न करतोय आणि फिरत राहतोय. जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा फिरतो की आम्हाला कुणीतरी सोल्युशन सांगा. आणि न्यूमरोलॉजी हा विषय फक्त हाय क्लास सोसायटीमध्ये राहिलेला आहे. म्हणजे जसे की क्रिकेटर आहेत, फिल्मी स्टार आहेत, एव्हाना आपल्याला हे माहिती नाहीये की पिक्चरच्या नावाचं स्पेलिंग जे आहे त्याच्यामध्ये कहो ना प्यारे पासून न्यूमरोलॉजी चाललेली आहे. तर तिथं सुद्धा त्यांनी डबल ए टाकून ते स्पेलिंग चेंज करून तो लकी नंबर आणून तो इतका पिक्चर सक्सेस केला. त्यांचं ठरलेलं आहे कुठल्या वर्षी पिक्चर आणायचा हे सुद्धा न्यूमरोलॉजिस्टचं ठरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक अभिनेत्री, प्रत्येक क्रिकेटर, जो कोण खेळाडू आहे किंवा जे हाय सोसायटीतले लोक आहेत ते सगळे न्यूमरोलॉजी वापरतात. तर मग आपण मराठी लोकांनी का मागे राहायचं किंवा आपण मिडल क्लास लोकांनी का मागे राहायचं हा विषय आहे. तर त्यामुळं मी म्हटलं की मी 20-25 हजार रुपये पे केले किंवा मी न्यूमरोलॉजीमध्ये अनालिसिस करून घेतलं, न्यूमरोस्कोप केला, ते सगळ्यांना शक्य नाहीये. पण काही प्रॉब्लेम नाही. तर माझ्याकडे ऑलरेडी फी कमी आहे आणि जसं यांनी सांगितलं तसं डिस्काउंटही मी देईन, काय प्रॉब्लेम नाही. फक्त न्यूमरोलॉजी हा सब्जेक्ट आपल्या सगळ्या मराठी लोकांना कळला पाहिजे, याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. परत एकदा दिलेल्या वेळासाठी धन्यवाद आणि अशीच पुढचा पण तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा करतो. नक्की नक्की. मला पण तुला भेटून खूप बरं वाटलं आणि असं नाही वाटलं की ऑन कॅमेरा आपण बोलतोय, कारण मला पण बोलायला फार आवडतं. त्यामुळं मी कंटिन्यू बोलत राहते आणि मला वाटतं काहीतरी माझं 2019-9 असं काहीतरी झालं असेल बोलण्यातून, कारण पटपट बोलायची सवय आहे. तर समजून घ्या थोडं. आणि तू इथं बोलवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार, धन्यवाद आणि तुला तुझ्या पुढच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट.